वेलकम स्टुडंट्स. आपण डिफरन्सिएशनचा एक्सरसाइज 1.3 पाहिलेला आहे आत्ता. त्याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला काही एक्स्ट्रा क्वेश्चन देखील सोडवायला दिले, ते सोडवत राहा तुम्ही आणि ज्या डाऊट्स असतील ते नेहमीप्रमाणे मला विचारत जा. मी त्याचे सोल्युशन्स तुम्हाला देत जाईल. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट इज डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 41 वर, पेज नंबर 41. ओके, टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 41 पहा सगळ्यांनी. तिथं हा पुढचा थेरम, पॅरामेट्रिक फंक्शन्सचा थेरी क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. खूप सोपा आहे. आपण बघा, थेरम मुळात डिफरन्सिएशनचे सगळेच जवळपास थेरम सोपे आहेत, त्यात फारसा अवघड असं काही नाही आहे. बघा, 1.4.2 असं म्हणलं बघा थेरम. इफ x इक्वल्स f ऑफ t, म्हणजे x इज अ फंक्शन ऑफ t and y equals g of t, म्हणजे y is also function of t, are differentiable functions of t so that y is differentiable function of x. म्हणजे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं. y is differentiable function of x म्हणजे dy by dx एक्झिस्ट होतो हे प्रूव्ह करायचं असतं. इफ dx by dt नॉट इक्वल 0, त्यात डिनॉमिनेटरचा पार्ट येतो, तुम्हाला नंतर कळेल ते, किंवा त्याच्या समोरच कळेल बघा. देन dy by dx equals dy by dt upon dx by dt. आता मुळात आपण पहिल्यांदा पॅरामेट्रिक फंक्शन हा काय प्रकार आहे हे आपण समजून घेऊ. पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे x आणि y हे दोन वेगवेगळे, आपले जनरली फंक्शन्स कसे असतात, आपले जनरली y इक्वल्स fx हा एक टाईप असतो, किंवा कधी कधी x इक्वल्स f ऑफ y असा एक टाईप असतो. म्हणजे x इन टर्म्स ऑफ y किंवा y इन टर्म्स ऑफ x हे आपल्याला जास्तीत जास्त प्रकार माहिती आहेत. y इन टर्म्स ऑफ x. तर इथं x आणि y हे दोन्ही व्हेरिएबल्स हे एका वेगळ्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलेले असतात, आणि ते जे वेगळं व्हेरिएबल आहे इथं ते व्हेरिएबल म्हणून ट्रीट करतात, त्याला पॅरामीटर असं म्हणतात. पॅरामीटर म्हणजे दोन गोष्टी जोडणार. आता एक साधं एक्झाम्पल देतो. कित्येक वेळा तुम्हाला ट्रिग्नोमेट्री तुम्ही हे पाहिलेलं आहे. बघा, x इक्वल्स a cos थीटा आणि y इक्वल्स a sin थीटा. x आणि y हे दोन्ही इन टर्म्स ऑफ थीटा एक्सप्रेस केलेत की नाही बघा. तर ह्याला म्हणायचं पॅरामेट्रिक फंक्शन. x इज अ फंक्शन ऑफ थीटा, y इज अ फंक्शन ऑफ थीटा. ऍक्च्युअली हे खरं तर आपलं इक्वेशन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स a स्क्वेअर असं हे सर्कलचं इक्वेशन आहे. पण जे स्क्वेअरिंग आणि ऍडिंग केले की त्यातला थीटा निघून जातो, म्हणजे पॅरामीटर रिमूव्ह होतो. आणि जर तुम्हाला आठवत असेल तर बघा, मी 11वी ट्रिग्नोमेट्री मध्ये ज्यावेळी तुम्हाला अगदी फर्स्ट टाइम 11 पॉइंट म्हणजे आपला फर्स्ट लेसन जो होता 11वीतला 11th स्टँडर्डचा, त्यावेळेस तिथं रिमूव्ह थीटा फ्रॉम द फॉलोइंग असं तुम्हाला, किंवा रिमूव्ह ट्रिग्नोमेट्रिक टर्म फ्रॉम द फॉलोइंग अशा टाइपचे क्वेश्चन्स होते तुम्हाला, किंवा एलिमिनेट थीटा म्हणतो आपण त्याला सोप्या भाषेत, एलिमिनेट थीटा फ्रॉम द फॉलोइंग. आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की हे तुम्हाला 12वीत लागतं पॅरामेट्रिक फंक्शनच्या वेळेस. तर हा तो प्रकार आहे. यापासून हे तयार झालेलं इक्वेशन, यातला थीटा रिमूव्ह झालाय. तर असे जेव्हा तुमचे हे फंक्शन्स असतात तेव्हा त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, dy by dx कसं मिळवायचं, यासाठी हा आपला आपण आता पार्ट पाहणार आहोत. आपण हे दोन प्रॉब्लेम्स जरा वेगवेगळे सॉल्व्ह करून घेऊया. अजून आपण तुम्ही पॅरामेट्रिक रूल शिकला नाही, पण तरी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला करून दाखवतो, किंवा असं करू थेरी क्वेश्चन झाल्यानंतर हेच एक्झाम्पल परत देतो, म्हणजे फार लवकर समजेल तुम्हाला. आता पॅरामीटर म्हणजे काय ते असं का लिहिले, x इज अ फंक्शन ऑफ t. टेक्स्टबुक मध्ये x इज अ फंक्शन ऑफ t, जसं इथं x इज अ फंक्शन ऑफ थीटा, आणि ते कोसाइन फंक्शन आहे लक्षात ठेवा. y इज अ फंक्शन ऑफ थीटा, ते साइन फंक्शन आहे लक्षात ठेवा. म्हणून तिथे त्यांनी x इक्वल्स f ऑफ t असं म्हणलेलं आहे, किंवा y इक्वल्स g ऑफ t असं म्हणलेलं आहे. ते दीज आर द फंक्शन्स इन t. इथं t पॅरामीटर घेतलाय, कधी m पॅरामीटर असतो, कधी t पॅरामीटर असतो, कधी थीटा पॅरामीटर असतो. हे वेगवेगळे पॅरामीटर्स आपण वापरून हे आपण पॅरामेट्रिक डिफरन्सिएशन आपण पाहणार आहोत.
पहिल्यांदा आपण याचा थेअरी क्वेश्चनचा प्रूफ देऊया. ठीक आहे, सोपा आहे प्रूफ, अगदी सोपा आहे. बरं, असं म्हणलेलं आहे एक्स अँड वाय आर डिफरन्शिएबल. मी प्रूफ द्यायला लागला, स्टेटमेंट वर तुम्ही तिथलं पुस्तकातलं घेऊन घ्यायचं, टेक्स्ट बुक मधलं स्टेटमेंट. एक्स अँड वाय आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी. म्हणजे एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी एक्झिस्ट होतो, वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी एक्झिस्ट होतो. या लाईनचा अर्थ असा असतो, जो मी शेवटी वापरतो बघा. मग आता एक्स हे टी मधलं फंक्शन आहे, वाय हे देखील टी मधलं फंक्शन आहे. तर या टी मध्ये आपण स्लाइट इन्क्रीमेंट करूया. जसं मगाशी इथं उदाहरण दाखवतो तुम्हाला, एक्स इक्वल्स ए कॉस थिटा आणि वाय इक्वल्स ए साइन थिटा असे तुमचे थिटा मधले फंक्शन्स आहेत. मग जर पहिल्यांदा तुमचा थिटा 30 डिग्री असेल, 30 डिग्री, तर यांच्या काही ना काही व्हॅल्यूज येणार, व्हॉट एव्हर, आपल्याला त्याशी काय आता घेणं देणं नाही. पण समजा थिटा मध्ये तुम्ही स्लाइट इन्क्रीमेंट केलं, थिटा 30 डिग्रीचा जर 31 डिग्री केला, थिटा 30 चा जर 31 डिग्री केला, तर एक्स आणि वाय चे व्हॅल्यूज पूर्वी इतक्या राहतील का त्यामध्ये बदल होईल? अर्थात त्यामध्ये बदल होईल. आणि तेच आपण मी इथं लिहून दाखवतोय. इथं थिटा मध्ये इन्क्रीमेंट आहे, इथं मी टी मध्ये इन्क्रीमेंट करणार आहे. लेट डेल्टा टी बी व्हेरी स्मॉल increment in t. Therefore, delta x and delta y are the corresponding increments in x and y respectively. Delta x and delta y are the corresponding increments in x and y respectively. Next line, फार महत्वाची लाईन आहे. as delta t tends to 0, म्हणजे आपण t मधले इन्क्रीमेंट जे केलं होतं ना, ते जर परत मूळच्या जागी आणलं, म्हणजे ते इन्क्रीमेंट जर कमी केलं, then delta x also tends to 0 and delta y also tends to 0. म्हणजे समजा पूर्वी आपल्याकडे थिटा जर 30 डिग्री असता, तर cos 30 तुम्हाला √3/2, sin 30 हाफ मिळाले असते. पण जर थिटा 31 डिग्री झाला असता, तर त्या व्हॅल्यूज मध्ये स्लाइट चेंज झाला असता की नाही. मग आता तो 31 डिग्री कशामुळे झाला सांगा, आपण थिटा मध्ये इन्क्रीमेंट केल्यामुळे. मग तो 31 डिग्रीचं परत 30 डिग्री करा, म्हणजे इन्क्रीमेंट त्यातलं कमी करावं, तर मग मूळच्या व्हॅल्यूज तुम्हाला परत मिळतील की नाही. म्हणजे एक्स आणि वाय मध्ये झालेले इन्क्रीमेंट्स देखील कमी होतील की नाही. म्हणजेच ते इन्क्रीमेंट्स काय होतील, टेंड्स टू 0 होतील. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट आहे. आता हे इन्क्रीमेंट्स आहेत, हा देखील इन्क्रीमेंट आहे, म्हणजे स्मॉल नंबर्स आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, बरं. मॅथमॅटिकली we can write delta y upon delta x equals delta y upon delta t divided by delta x upon delta t. मी मागे तुम्हाला अशा प्रकारचं एक एक्झाम्पल दिलं. बरं, 2/3 असा तुमच्याकडे एक रेशो आहे, तर तो रेशो 2/3 कॅन बी रिटन ॲज 2/5 अपॉन 3/5. अपॉन 5 कॅन्सल होतात आणि तुमचा मूळचा रेशो 2/3 आहे तसा. मग या दोन इन्क्रीमेंटचा रेशो मी घेतलाय डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, तो या फॉर्म मध्ये लिहिले. ठीक आहे, अर्थात हियर हे इन्क्रीमेंट जे आहे हे डिनॉमिनेटर जे आहे डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी नॉट इक्वल्स 0, हे नॉन 0 असलं पाहिजे. साहजिक आहे, हे दोघे इन्क्रीमेंट आहेत, त्यामुळे 0 असणारच नाही आता. नेक्स्ट आहे, टेकिंग लिमिट्स ऑन बोथ साइड्स. टेकिंग लिमिट्स on both sides as delta t tends to 0. डिनॉमिनेटर मध्ये डेल्टा टी आहे आणि इथे म्हटलंय x and y are differentiable function of t, म्हणजे x is differentiable function of t, y is differentiable function of t. So next step बघा, limit as delta t tends to 0
of delta y upon delta x is equal to या राइट साइड पे limit as delta t tends to 0 of delta y upon delta t divided by limit as delta t tends to 0 of delta x upon delta t. नेक्स्ट स्टेप मध्ये आता या स्टेप कडे म्हटलं तर तुम्ही आता इक्वेशन 1 घ्या. या रेड कलरची स्टेप आहे ना, त्याला आपण इक्वेशन 1 घेऊया. आता डेल्टा टी टेंड्स टू 0 चा दुसरा अर्थ काय आहे? एक तर डेल्टा एक्स टेंड्स टू 0 और डेल्टा वाय टेंड्स टू 0. इथं मला डिनॉमिनेटर मध्ये डेल्टा एक्स दिसतंय, तर मी इथे चेंज काय करतो बघा आता पुढच्या स्टेप मध्ये. देयरफॉर लिमिट ॲज delta x tends to 0 of delta y upon delta x is equal to RHS part as it is, limit as delta t tends to 0 of delta y upon delta t whole divided by limit as delta t tends to 0 of delta x upon delta t. Next, आता याला इक्वेशन 2 लिहूया आपण. अरे रिझन घेऊ फ्रॉम 1. हे कुठे आणलं आपण? फ्रॉम इक्वेशन 1. याला इक्वेशन 2 दिला. आता या लाईनचा अर्थ काय आपण बघूया. ठीक आहे, बघा. सिन्स x and y are differentiable functions of t, comma, next line, limit as delta t tends to 0 of delta y upon delta t equals dy by dt exists. हे लिमिट एक्झिस्ट होतं असं याचा अर्थ आहे फर्स्ट लाईन. आता x इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t चा अर्थ काय? तर लिमिट ॲज डेल्टा t टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा x अपॉन डेल्टा t इक्वल्स dx by dt exists. मग बघा हे लिमिट बघा, हे न्यूमरेटर पहिली लाईन बघा. हे हा पार्ट लिमिट ॲज डेल्टा t टेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा t इक्वल्स dy by t एक्झिस्ट. म्हणजे हे लिमिट एक्झिस्ट होतं, हे पण लिमिट एक्झिस्ट होतं असं लिहिलेलं आहे. इक्वल टू साइन आहे आणि इथं पण लिमिट लिहिलेलं आहे. म्हणजे RHS चे लिमिट एक्झिस्ट होतात, म्हणजेच LHS चे देखील लिमिट काय व्हायला पाहिजे? एक्झिस्ट व्हायलाच पाहिजे. सिन्स लिमिट्स ऑन RHS exist, comma, limit on LHS also exists. म्हणजे काय? तर याचा अर्थ दॅट इज लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल्स dy by dx exists. म्हणजेच y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. याचाच अर्थ y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x फ्रॉम इक्वेशन 2. चला हे काय झालं बघा, LHS चा पार्ट काय झालं? dy by dx इक्वल्स हे काय झालं? dy by dt अपॉन dx by dt where dx by dt not equals 0. याला म्हणतात पॅरामेट्रिक रूल. म्हणजे x आणि y समजा कोणत्या वेगळ्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये असतील तर ते दोन डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेऊन त्याच्यावर हा फॉर्म्युला वापरायचा आणि dy by dx मिळवायचं. ते एक्झाम्पल मध्ये आता दाखवणारच आहे मी तुम्हाला. पण काही वेळेला पॅरामीटर t च्या ऐवजी m असतो, त्यावेळी थीटा असतो, तर तुम्हाला तसे फॉर्म्युल्यामध्ये चेंजेस करता आले पाहिजेत. म्हणजे dy by dx इक्वल्स dy by dm अपॉन dx by dm. काही वेळेला dy by dx इक्वल्स dy by d theta
and dx by d theta. ते ओळखायचं कसं, तर x and y आर फंक्शन्स ऑफ p आहेत का फंक्शन्स ऑफ m आहेत का फंक्शन्स ऑफ थीटा आहेत, त्याच्यावरून ते ठरवायचं असतं. ओके, आता मी पहिले एक एक्झाम्पल देतो तुम्हाला आणि त्यानंतर आपण एक्सरसाइज काय असेल तो बघायला. ओके ओके, लेट्स टेक एन एक्झाम्पल. x equals a cos theta, y equals a sin theta. Find dy by dx. Find dy by dx. आता इथं x in terms of theta एक्सप्रेस केले, y is a function of theta किंवा y is expressed in terms of theta. मग अशा वेळेस इथे लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. इथे लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. आता नीट लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हणजे dx by d theta equals a coefficient d by d theta of with respect to theta है ना, d by d theta of cos theta. So dx by d theta as it is equals a as it is into. आता cos x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असतो सांगा. cos x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, आपले जे सगळे फॉर्म्युले ते विथ रिस्पेक्ट टू x आहेत. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x मायनस sin x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos theta विथ रिस्पेक्ट टू थीटा मायनस sin theta. हे झालं dx by d theta. आता इकडे dy by d theta बघा, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हणजे dy by d theta a कोएफिशिएंट d by d theta ऑफ sin theta. पुन्हा dy by d theta as it is equals a कोएफिशिएंट आहे sin theta चा डेरिव्हेटिव्ह काय सांगा cos theta विथ रिस्पेक्ट टू थीटा. मग बाय पॅरामेट्रिक रूल असं म्हणायचं आणि मग फॉर्म्युला द्यायचा आपला dy by dx इक्वल्स, मग अशाचा थेरी क्वेश्चन आठवा dy by dt होतो बघा. आता इथे dy by d theta अपॉन dx by d theta आपल्याकडे पॅरामीटरचा थीटा आहे इक्वल्स dy by d theta आपल्याकडे a cos theta अपॉन dx by d theta मायनस a sin theta आहे. कॅन्सल मायनस. आता याचा आन्सर तुम्हाला मायनस कॉट थीटा लिहिता येतं. कॉट थीटा म्हणजे तुम्हाला थीटा मध्येच ठेवायचं आहे का त्यातला पॅरामीटर काढून टाकायचा आहे, हा प्रत्येकाचा प्रश्न असतो. म्हणजे कॉस अपॉन साइन कॉट हे खरं तर त्याचं फायनल आन्सर, पण मी ते वेगळ्या प्रकारे पण दाखवतो तुम्हाला. हे बघा मायनस सांगा कॉस थीटा म्हणजे काय किंवा ए कॉस थीटा म्हणजे काय. चला ए ठेवलंय, कॅन्सलेशनच नाही केलं. सांगा ए कॉस थीटा म्हणजे काय सांगा एक्स. बघा ना ए कॉस थीटा म्हणजे काय एक्स आणि इकडे ए साइन थीटा म्हणजे काय वाय. आणि तुमचं फायनल आन्सर काय आलं सांगा मायनस एक्स अपॉन वाय. हे तुमचं dy by dx चं आन्सर आलं. बरोबर आहे, म्हणजे मी इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय आन्सर आलं. ऍक्च्युली ते मायनस कॉट थीटा देखील आहे. ओके, आता हाच प्रकार परत एकदा आपला साधा रेग्युलर डेरिव्हेटिव्ह आपण बघूया. मला सांगा ह्या दोन थीटा मी रिमूव्ह केला तर हे फंक्शन काय होतं सांगा. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग बोथ साइड केल्यानंतर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल्स a स्क्वेअर होतं. तुम्ही बघा चेक करा तुम्हाला कळतं. बघा x स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर cos स्क्वेअर, y स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर sin स्क्वेअर. ह्याची आणि ह्याची ऍडिशन म्हणजे याची आणि ह्याची ऍडिशन स्क्वेअर मध्ये त्यातला a स्क्वेअर कॉमन काढणार. cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर 1 राहतं म्हणजे a स्क्वेअर इनटू ब्रॅकेट 1. हे बघा हे पॅरामीटर रिमूव्ह झालेलं. ऍक्च्युली हे सर्कलचे पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट्स आहेत, म्हणजे यातनं मी पॅरामीटर आधी रिमूव्ह करून घेतला आणि आपला नेहमीच्या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह जर घेत गेलो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सांगा x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x, y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y डिवाइड बाय dx आणि इकडे कॉन्स्टंट आहे a स्क्वेअर, रेडियस आहे सर्कलची ती कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय आला 0. 2 कॉमन आणि कॅन्सल म्हणजे x प्लस y डिवाइड बाय dx इक्वल 0. आधी x पलीकडे घेऊया म्हणजे y डिवाइड बाय dx इक्वल्स मायनस x. मग यातला y ट्रान्सफर करूया म्हणजे फायनल आन्सर dy बाय dx इक्वल्स मायनस x अपॉन y. हेच आन्सर इथे आहे, काही वेगळं नाही लक्षात ठेवा. पण ही मेथड जी आहे त्याला म्हणायचं पॅरामेट्रिक फंक्शन्स. म्हणजे पॅरामेट्रिक फंक्शन्स मध्ये तुम्हाला जर एखाद्या वेळेस आपला पॅरामीटर रिमूव्ह करता आला आणि डेरिव्हेटिव्ह घेतला तरी चालतो. आणि जेव्हा पॅरामीटर रिमूव्ह करणं शक्य नसतं, आपल्याला फार विचित्र फंक्शन्स असतील त्यावेळी पॅरामीटर आपल्याला रिमूव्ह करता येत नाही, तर शक्यतो त्यावेळी हीच मेथड वापरायची. याचा आणि त्याचा आन्सर फायनल सेमच असतं, वेगळे नसतं. ओके, ओके. नाव एक्सरसाइज 1.4 टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 48 आहे. त्याच्या अलीकडे बरेच सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत.
नेहमी लक्षात ठेवत जावा मॅथ्स 2 मध्ये, स्पेशली मॅथ्स 2 पार्ट 2 मध्ये ज्या वेळेस आपलं एक्सरसाइज संपेल तेव्हा त्याचे सॉल्व्ड एक्झाम्पल सुद्धा न विसरता सोडवून ठेवा. आधी का सोडवायचं नाही तर तुम्हाला मी शिकवल्याशिवाय तो एक्सरसाइज येणार नाही आहे. मग आपला हा एक्सरसाइज संपला की त्यातले सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल बघून ठेवायचे. तसंच आता मागचे जे एक्सरसाइज 1.2 जे संपलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे सॉल्व्ड एक्झाम्पल तोपर्यंत बघून ठेवा. ओके. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड dy by dx if x equals 80 square y equals twice 80. x equals 80 square आणि y equals twice 80 म्हणजे x in terms of t आणि y in terms of t हे एक्सप्रेस केले. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण x in terms of t असल्यामुळे या पार्ट मध्ये घेऊ आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. मग dx by dt equals derivative of x with respect to t, a coefficient d by dt of t square, d by dt of t square. So dx by dt as it is equals a coefficient. जसा x square चा डेरिव्हेटिव्ह twice x तसा t square चा डेरिव्हेटिव्ह with respect to t आहे म्हणून twice t. हे जर का with respect to x असतं तर इथे चेन रूल आला असता into something चा डेरिव्हेटिव्ह आला असता. So dx by dt equals twice 80 ह्याचं मल्टिप्लिकेशन. आता या पार्ट मध्ये बघा y equals twice 80 डिफरन्शिएटिंग थोडी लांब आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, derivative of y with respect to t, dy by dt equals twice a coefficient d by dt of t, twice a into जसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 तसा आता t चा डेरिव्हेटिव्ह 1. फायनल आन्सर dy by dt equals twice a. मग खाली लिहायचं बाय पॅरामेट्रिक रूल. आता हा पार्ट कॉमन ठेवायचा. इथपर्यंत अशा पेन्सिलला दोन लाईन मध्ये लाईन ड्रॉ करायची इथं आणि मग इथनं पुढे कॉमन पार्ट ठेवायचा बाय पॅरामेट्रिक रूल. तो फॉर्म्युला द्यायचा dy by dx equals dy by dt upon dx by dt, where dx by dt not equals 0. तुम्ही हे प्रत्येक वेळी तुम्ही लिहायचं, लक्षात ठेवा. जरी मी काही वेळेला गडबडीत माझ्याकडनं राहिलं तर हे तुम्ही मात्र प्रत्येक वेळी लिहायचं. डिनॉमिनेटर नॉट इक्वल्स 0. कंटिन्यू. dy by dt twice a upon dx by dt twice at, twice a cancel, final answer 1 upon t. So dy by dx equals 1 upon t. हे त्याचं फायनल आन्सर आहे. ओके. Second example, x equals a cot theta, y equals b cosec theta असे इक्वेशन दिलेलं आहे. x in terms of theta, y in terms of theta एक्सप्रेस केलेलं आहे. म्हणजे इथे theta हा पॅरामीटर आहे. ओके. मग डिफरन्शिएटिंग with respect to theta, so dx by d theta equals a coefficient d by d theta of cot theta. So dx by d theta equals a into, मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x काय आहे सांगा, मायनस cosec स्क्वेअर x. मग तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ cot theta मायनस cosec स्क्वेअर theta. ठीक आहे. मायनस साइन इथं दिलेलं आहे. आता या पार्ट मध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, dy by d theta equals b coefficient d by d theta of cosec theta. So dy by d theta as it is equals b as it is. Derivative of cosec x minus cosec x cot x. My derivative of cosec theta minus cosec theta cot theta. फॉर्म्युले पार्ट पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x minus cosec x cot x by parametric rule dy by dx equals dy by d theta upon dx by d theta, where dx by d theta not equals 0. dy by d theta रिप्लेस करा, माइनस b cosec theta cot theta upon minus a
कोसेक स्क्वेअर थिटा, मायनस मायनस चे डिव्हिजन प्लस झालं बी, यातला एक एक कोसेक कॅन्सल झाला, वरती कॉट थिटा आणि अपॉन ए कोसेक थिटा. नेक्स्ट आहे dy बाय dx ऍज इट इज, थोडं रिड्यूस होते ते. b बाय a हे जरा मी साईडला ठेवले. इन कॉट म्हणजे काय सांगा, कॉट म्हणजे कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन थिटा, अपॉन अपॉन साइन कॅन्सल, फायनल आन्सर dy बाय dx इक्वल्स b cos थिटा अपॉन a. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज x इक्वल्स रूट ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर, y इक्वल्स लॉग ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. आता लक्षात ठेवा यातलं व्हेरिएबल नक्की ओळखायचं कसं, तर कॅल्क्युलस मध्ये हे जे a b c जे पहिले अल्फाबेट्स आहेत ना, फर्स्ट a b c d वगैरे हे, these are always considered as constants. आणि जे शेवटचे असतात x y z w तिकडचे असतात ते सगळे हे व्हेरिएबल्स असतात. मग m हे व्हेरिएबल असतं लक्षात ठेवा. म्हणजे x इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ m, y इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ m. म्हणजे आपल्याला आता इथं m हा पॅरामीटर आहे, मग या पार्ट मध्ये लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू m. dx by dm equals derivative of x with respect to m equals d by dm of root of a square plus m square. dx by dm as it is, derivative of root something 1 upon 2 root something a square plus m square into त्या something चा डेरिव्हेटिव्ह. यात a square चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि m स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस m. तसा x स्क्वेअर चा ट्वाइस x, तसा m स्क्वेअर चा ट्वाइस m. 2 2 कॅन्सल, सो dx by dm इक्वल्स न्यूमरेटर मध्ये m अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर. हे झालं dx by dm. आता असंच इकडे dy by dm पहिल्यांदा लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू m. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू m म्हणजे dy by dm, d by dm of log of a square plus m square. Derivative of log something 1 upon something into something चा डेरिव्हेटिव्ह. त्यातला a square चा 0 आणि कोणाचा m square चा twice m. So dy by dm equals न्यूमरेटर मध्ये twice m, डिनॉमिनेटर मध्ये a square plus m square. इथे अशी मध्ये लाईन ड्रॉ करून दोन पार्ट मध्ये हे करायचं आणि मग कॉमन पार्ट चालू करायचा बाय पॅरामेट्रिक रूल. बाय पॅरामेट्रिक रूल dy by dx equals dy by dm upon dx by dm, where पुढे काय लिहायचं dx by dm not equals 0. Continue dy by dx equals, चला पहिले मला dy by dm काय सांगा. dy by dm तर इथे बघा ते twice m upon a square plus m square. dx by dm काय बघा m upon root of a square plus m square. बघा याला ह्याने डिवाइड करायचं म्हणजे रेसिप्रोकलला मल्टिप्लाय करायचं. सो dy by dx इक्वल्स पहिल्यांदा ट्वाइस m अपॉन a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर ची टर्म आहे तशी लिहूया आपण, त्याला ब्रॅकेट करतो मी हा, इनटू याचा रेसिप्रोकल रूट ऑफ a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर आणि अपॉन m. हा m याच्याशी कॅन्सल होईल. आणि आता मला सांगा हे बऱ्याचदा तुम्ही पाहिले बघा, रूटच्या आतली टर्म आणि ही टर्म सेम आहे की नाही बघा. म्हणजे समजा वरती रूट x असेल आणि खाली जर नुसता x असेल तर तुम्ही यातला रूट x यातला रूट x कॅन्सल करून खाली रूट x लिहिता ना, शिल्लक राहिले. मग तसं dy by dx इक्वल्स
न्यूमरेटर मध्ये 2 शिल्लक आहेत आणि ह्यातलं एक रूट शिल्लक राहणार आहे ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. हे तुमचं फायनल आन्सर आहे. dy by dx equals 2 upon root of a square plus m square. Okay.